विकास गोरेंचा अपघातात नेमका कसा मृत्यू झालाय ते बघूयात। TDRF जवान विकास गोरे कामावर आधी निघाले होते। मुंबई नाशिक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यांमुळे विकास गोरेंची दुचाकी घसरली। भारंगी नदी परिसरात खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात झाला। रस्ते अपघातात विकास गोरे हे गंभीर जखमी झाले। विकास गोरेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान विकास गोरेंचा दुर्दैवी मृत्यू झाला। तो ठाणे TDRF म्हणजे कार्यरत आहे। तो ड्युटीवर चालला होता। ड्युटीवर जाताना रस्त्याला खड्डे असल्यामुळे त्याचा नाक बळी गेला। याची प्रशासनाने दखल घ्यावी हेच आमचं मागणी आहे। तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही। तर आता पाहूयात सुनीता पाल यांचा अपघातात नेमका कसा मृत्यू झालाय। सुनीता पाल नवीन घर पाहण्यासाठी जात होत्या। राहनाळ परिसरात पाल यांच्या दुचाकीला अपघात झाला। काँक्रीटचा रस्ता होता आणि त्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली। सुनीता पाल यांचे पती रस्त्याच्या एका बाजूला पडले। सुनीता पाल रस्त्याच्या मधोमध पडल्या आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकने सुनीता पाल यांना चिरडले। ट्रक खाली चिरडल्याने सुनीता पाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बहुत ही दुखद घटना। पहाड़ जैसा विपत्ति उनके सर के ऊपर आ गया है। कुछ सहारा नहीं है। छोटा मोटा व्यवसाय करता था अच्छे लाल पाल, मेरा भाई, बड़ा भाई है हमसे। छोटा मोटा अपने घर में प्रिंटिंग प्रेस का छोटा मोटा काम करके लेते थे, उसी से उनका घर परिवार चलता था। आज इतना बड़ा विपद उनके ऊपर आया है। हम सरकार से उम्मीद करता हूँ न्यायिक व्यवस्था उनको देंगे, या तो नौकरी नहीं, कुछ आर्थिक सहायता की जरूरत है उनको। बच्चों की शादी है, पढ़ाई है। काँक्रिटीकरण चालू आहे, सगळं सुरू आहे, तरी सुद्धा देखील जर आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू, सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात, पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही आणि हा वर्षात लोकांचा हा प्रश्न आहे। माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार, अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले। अमेरिका खूप लांब राहिली।